देशात नुकत्याच 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर पंतप्रधान मोदींनी देशवासियांना मोठं आवाहन केलंय। पुढचं वर्षभर देशवासियांनी सोनं खरेदी करू नये, तसंच पेट्रोल डिझेलचा वापरही कमीत कमी करावा असं आवाहन त्यांनी केलंय। हैदराबादमधील एका जाहीर सभेतून मोदींनी जागतिक संकट आणि भारताची भूमिका याबद्दल मत मांडलं। आखाती युद्धामुळे जगभरात कच्च्या तेलाचा अपुरा पुरवठा होतोय, ज्यामुळे अनेक देशांमध्ये इंधन दराचा भडका उडालाय। त्यामुळे मोदींच्या आवाहनामुळे पुढच्या काळात नेमकी काय परिस्थिती ओढवणार आहे याबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। गोल्ड यानी सोने की खरीद एक और पहलू है जिसमें विदेशी मुद्रा बहुत अधिक खर्च होती है। हमको ये तय करना पड़ेगा कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे। विदेशी मुद्रा बचाने के लिए हमारी देशभक्ति हमें चुनौती दे रही है और हमें इस चुनौती को स्वीकार करते हुए विदेशी मुद्रा को बचाना होगा। पेट्रोल डीजल का संयम से इस्तेमाल करना। साथियों, हमें पेट्रोल डीजल का उपयोग कम करना होगा। शहरों में जहां मेट्रो है वहां हम तय करें कि हम मेट्रो का ही उपयोग करेंगे, ज्यादा से ज्यादा मेट्रो में ही जाएंगे। साथियों, ऐसे ही खाने के तेल का भी है। इसके आयात के लिए भी बहुत बड़ी मात्रा में हमें विदेशी मुद्रा खर्च करनी पड़ती है। हर परिवार अगर खाने के तेल में खाने का तेल का जो उपयोग करता है, अगर वो कुछ कमी करे, मैंने बार बार कहा है 10% कम करो। अगर हम तेल खाना कम करें ना, तो भी वो देशभक्ति का बहुत बड़ा काम है। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणती आवाहनं देशवासियांना केली आहेत पाहूया। पेट्रोल आणि डिझेलचा वापर जपून करा, इंधनाचे दर खूप वाढले। कच्चे तेल वाचवण्यावर भर द्या। खाद्यतेलाचा वापर मर्यादित आणि जपून करा। पुढचं वर्षभर सोनं खरेदी करू नका। परकीय उत्पादनांची खरेदी कमी करा। वर्षभर परदेशी प्रवास टाळा। परकीय चलन वाचवा, परकीय चलन साठा कमी होऊ द्यायचा नाही। जास्तीत जास्त मेट्रोनं प्रवास करा, इलेक्ट्रिक वाहनानं प्रवास करा। वर्क फ्रॉम होम सह ऑनलाईन बैठकांवर भर द्या। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सवाल उपस्थित केलेत। जनतेला काटकसर करायला सांगणाऱ्या आपल्या पंतप्रधानांनी स्वतःचे दौरे टाळून ऑनलाईन सभा घ्याव्या असं दमानियांनी म्हटलंय। शिवाय रॅलीमध्ये 40 ते 50 गाड्यांचा ताफा असतो, त्यातही पेट्रोल डिझेल जातं, त्यामुळे त्यावरचा खर्च टाळावा असं दमानियांनी म्हटलंय। जो नियम जनतेसाठी तो स्वतःसाठी, स्वतःच्या पक्षासाठी का नाही असा सवाल दमानियांनी उपस्थित केलाय। दमानियांची एक पोस्ट पाहतोय। पंतप्रधानांनी चार्टर विमानातून दौरे टाळावेत, सभा आणि भाषणांसाठी झूम ॲप वापरावं असं अंजली दमानियांनी सुचवलंय। रॅलीमध्ये 40 ते 50 गाड्यांचा ताफा असतो, त्याच्यातही पेट्रोल डिझेल वाया जातं, असे ताफे देखील टाळावेत असं देखील अंजली दमानियांनी सुचवलेलं आहे। आपल्या पंतप्रधानांच्या घोषणांनी खरोखरच आश्चर्य वाटलं। स्वतः एका दिवसात चार्टर विमानानं हैदराबाद, बंगळुरू आणि गुजरात दौरे, 40 ते 50 गाड्यांचा ताफा।
एसपीजी सुरक्षा, कोट्यवधी रुपयांचा खर्च आणि सामान्य जनतेला उपदेश. मेट्रोनं प्रवास करा, कारपूल करा, घरून काम करा. सोनं खरेदी करू नका, परदेश प्रवास टाळा, इंधन वाचवा. साहेब झूम ॲप अजूनही चालू आहे. रॅली, सभा आणि भाषणांसाठीही वापरता येतं. जनतेसाठी काटकसर आणि स्वतःसाठी, स्वतःच्या पक्षासाठी. हा दुटप्पीपणा नाही का? दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं आवाहन योग्य आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय. त्यामुळे गरजेप्रमाणे तेल आणि गॅसचा वापर करा असं फडणवीस म्हणाले. पंतप्रधान मोदयांनी जे सांगितलं ते अतिशय योग्य आहे. आपल्याला कल्पना आहे खूप मोठ्या प्रमाणात अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे जगामध्ये तेल आणि गॅसची कमतरता आहे. आपण जर त्याचा योग्य उपयोग केला नाही, त्याचा नाश केला, मोठ्या प्रमाणात अधिकचा उपयोग केला तर आपल्यालाही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आवश्यकतेनुसारच उपयोग हे जे प्रधानमंत्री मोदयांनी सांगितलंय ते सर्वांनी पाळावं असं आमचं आव्हान आहे. पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या त्याही आपण पाहूया. आज घरगुती गॅसच्या बाबतीमध्ये सुरुवातीला युद्ध सुरू झालं त्यावेळेला खूप बोंबाबोंब झाली, रांगा लागल्या, लोक पॅनिक झाले. काही वेळेला मोदीजीने हे आवाहन केलं होतं की काही घरगुती गॅसला प्रॉब्लेम येणार नाही, तुम्ही अनावश्यक साठा वाढवू नका. आणि मग झालं सगळं सुरळीत पार पडलं. कमर्शियल गॅसच्या बाबतीमध्ये त्याने हा आग्रह धरलेला आहे की आपल्या देशात तयार होणारा जो गॅस आहे, जो पाईपने मिळतो, तो हळूहळू सगळ्या हॉटेल्सने, खानावळीने आणि मेसने तो गॅस लावून घेतला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा शॉर्टफॉल होणार नाही, त्यातून निर्माण होणारा पैसा आपल्या देशात राहील. आणि योग्य वेळेला योग्य आवाहन माननीय मोदीजींनी केलं आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आधीपासूनच स्वदेशी या विषयावर जास्त भर दिलेला आहे. आपल्या देशातला पैसा आपल्या देशातच राहावा आणि आपल्या देशातल्या उत्पादनाला त्या ठिकाणी महत्त्व द्यावं. प्रत्येक गोष्ट वापरताना स्वदेशी वापरावी. आपल्या देशाचा कमाईचा पैसा विदेशात जाऊ नये ही भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदींची आहे. आणि या भूमिकेचं समर्थन आणि या भूमिकेला सहकार्य पूर्ण भारतीय करताचा हे महत्त्वाचं आहे. माननीय नरेंद्र मोदी साहब ने बताया है कि भाई ज़्यादा सोना मत खरीद करो और जो आउट ऑफ इंडिया के जो टूर है उसमें जो ज़्यादा पैसा ना खर्चा करते हुए वो पैसा यहाँ अपनी डेवलपमेंट के लिए लगाना चाहिए, ऐसा उन्होंने बताया है. तो मेड इन इंडिया को भारत सरकार महत्व देती है. पूरा सामान यहाँ बनना चाहिए. अपनी इकोनॉमी नंबर 4 पर आई है. अगर हमें 3 नंबर पर जल्दी से जाना है तो मुझे लगता है कि और भी अपनी इकोनॉमी डेवलपमेंट होने की आवश्यकता है. इसीलिए माननीय नरेंद्र मोदी जी ने ये बात बताई है. तो उसका जो आह्वान है उस आह्वान के मुताबिक लोगों ने ध्यान देना चाहिए. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनावर आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकरांनीही प्रतिक्रिया दिली आहे. आखाती देशांमधली युद्धाची परिस्थिती चिघळली तर आपल्याला अमेरिकन डॉलरमध्ये तेल खरेदी करावं लागेल. त्यामुळे पंतप्रधानांचं आवाहन अत्यंत संयुक्तिक असल्याचं वक्तव्य शैलेंद्र देवळाणकर यांनी केलं. पंतप्रधान मोदींकडनं भारतीयांना केलं गेलेलं आव्हान हे अत्यंत संयुक्तिक आहे, योग्य वेळेला केलं गेलेलं आहे. सर्वसामान्य भारतीय जे आहेत ते प्रामुख्याने सोन्याच्या आयातीवरती असतील किंवा डेस्टिनेशन वेडिंग म्हणजे परदेशामध्ये जाऊन विवाह करणं याच्यावरती $1 मिलियन हे खर्च करतायत. केवळ जानेवारी 2026 या एका महिन्यामध्ये भारतीयांनी $12 बिलियन सोनं हे आयात केलेलं होतं. आणि ह्या सोन्याचा व्यवहार असेल, तेलाचा व्यवहार असेल, हे सगळे व्यवहार प्रामुख्याने डॉलरमध्ये केले जातात. जर आखातामधली परिस्थिती भविष्यामध्ये चिघळली तर आपल्याला महागातलं तेल हे डॉलरमध्ये खरेदी करावं लागणार आहे. त्यामुळे हा जो क्षण आहे हा डॉलरचं सेव्हिंग करण्याचा, डॉलरची बचत करण्याचा आहे.
तर अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा एकदा युद्ध पेटण्याची शक्यता आहे, कारण होर्मुझ सामुद्रधुनीतील युरोपीय देशांचा वाढता प्रभाव बघता इराणनं युरोपियन देशांना इशारा दिलाय. होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये फ्रान्स आणि ब्रिटनच्या जहाजांची उपस्थिती आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन मानलं जाणार असल्याचा इशारा इराणनं दिलाय. फ्रान्स आणि ब्रिटनचं जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीत दिसल्यास कठोर सैनिकी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा इराणनं दिलेला आहे. अमेरिकेच्या अवैध कारवाईला सहकार्य करणाऱ्या देशांना इराणी सैन्य योग्य उत्तर देणार असल्याचा इशाराही देण्यात आलाय. हिंगोली जिल्ह्यातही उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होतोय. वाढत्या तापमानाचा मोठा फटका आता ऊसाच्या पिकाला बसू लागलाय. गेल्या काही दिवसात हिंगोलीचं तापमान तब्बल 42 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचल्यानं शेतातील ऊस अक्षरशः होरपळून निघतोय. डिग्रस बुद्रुक परिसरातील अनेक शेतांमध्ये ऊसाची पानं करपून पीक वाळू लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. प्रचंड उष्णतेमुळे जमिनीतील ओलावा कमी झाला असून त्याचा थेट परिणाम ऊसाच्या वाढीवर झालाय. आणि त्यातच वेळेवर पाणी देता यावं यासाठी आवश्यक असलेला वीज पुरवठा सुरळीत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून करण्यात येते. परिणामी लहान अवस्थेतील ऊसाचं पीक पूर्णतः करपून जात असल्यानं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. आढावा घेतलाय माधव दिपके यांनी. की सध्या कळमनुरी तालुक्यातील डिग्रस बुद्रुक नावाच्या गावाच्या शेतशिवारामध्ये आहे आणि आपण या ठिकाणी बघताय हे ऊसाचं पीक आहे आणि ऊसाचं पीक पूर्णपणे या ठिकाणी होरपळल्याचं आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतंय. आपण या ठिकाणी बघताय हे ऊसाचं पीक लागवड केलेलं आहे काही दिवसापूर्वी आणि त्यापूर्वीच जिल्ह्यामध्ये वाढत असलेलं तापमान आणि विजेच्या लपंडावामुळे ऊसाचं पीक पूर्णपणे होरपळून गेलं आहे. शेतकऱ्यांकडून सातत्यानं मागणी केली जाते की वीज पुरवठा व्यवस्थित करावा, कारण तापमान वाढले, पिकं होरपळत आहेत आणि त्यामुळं पिकाला पाणी देता येईल जर वीज पुरवठा व्यवस्थित असेल तर. परंतु वीज पुरवठा महावितरणकडनं व्यवस्थित केला जात नाही आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीनं ऊसाचे पिकं होरपळली जात आहेत आणि त्यामुळं शेतकऱ्याला याचा फटका बसणार आहे. कारण ऊस या ठिकाणी आता लहान अवस्थेमध्ये आहे, अजून त्याची पूर्ण वाढ झाली नाही, परंतु त्यापूर्वी अशा पद्धतीनं तापमानाचा फटका बसल्यामुळं या ऊसाच्या उत्पादनामध्ये सुद्धा घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.